हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये। आणि मित्रांनो, आपण ड्रग इन्स्पेक्टरचा जो पॉइंट आहे फार्माकोलॉजीचा, ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन, हे बघत होतो। आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं मित्रांनो की जे पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट असतात त्याच्यामधले जे इनडायरेक्टली थ्रोम्बिन याला इनहिबिट करणारे जे ड्रग आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो आपण हेपॅरिनला डिटेल मध्ये बघितलेले डे 6 मध्ये। आणि मित्रांनो आता डे 7 मध्ये आपण बघणार आहेत पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट जे इनडायरेक्टली इनहिबिट करतात थ्रोम्बिनला। त्याच्यामधला मित्रांनो LMW हेपॅरिन म्हणजे लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन। आणि मित्रांनो नंतरचा जे दोन ड्रग आहेत ते काय असणार आहेत मित्रांनो, डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर असणार आहेत। त्याच्यात बायव्हॅल्युडिन आणि आर्गॅट्रोबॅन हे आपण डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो आपण इथे बघूत की ह्याचं क्लासिफिकेशन मध्ये म्हणजे डिटेल मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल। अँटीकोॲग्युलंट ह्याच्यामध्ये मित्रांनो पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट मध्ये इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर आपण हेपॅरिन इथे डिटेल डिस्कस केलेले आहे। आणि आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन बघणार आहेत। आणि नंतर मित्रांनो जे पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट मधला सेकंड सबटाइप आहे जे की काय करणार आहेत, डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिट करणार आहेत। याच्यामध्ये दोन ड्रग आहेत, एक बायव्हॅल्युडिन आणि सेकंड ड्रग आहे मित्रांनो आर्गॅट्रोबॅन, हे आपण डिस्कस करणार आहेत। आणि मित्रांनो राहिलेला जो पार्ट आहे अँटीकोॲग्युलंटचा तो नेक्स्ट डे मध्ये आपण डिस्कस करणार आहेत। तर चला स्टार्ट करू आजच्या आपण व्हिडिओला। तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो स्टार्टिंगला आहे लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन। तर मित्रांनो इथे नावातच दिलेलं आहे की लो मॉलिक्युलर वेट। तर मित्रांनो हे हेपॅरिन्सच आहेत पण ह्याचं जे मॉलिक्युलर वेट आहे मित्रांनो ते कमी आहे। आता मित्रांनो हेपॅरिनचं मॉलिक्युलर वेट आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, ते किती असणार आहे 10,000 to 20,000 म्हणजे मित्रांनो 10 ते 20,000 हे हेपॅरिनचं मॉलिक्युलर वेट असणार आहे। तर त्या हेपॅरिनला मित्रांनो अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन पण म्हणजे फ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन पण म्हणतात। तर मित्रांनो आता लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन कोण म्हणजे त्यांचं मॉलिक्युलर वेट किती असणार आहे, तर मित्रांनो त्यांचं मॉलिक्युलर वेट असणार आहे 3000 ते 7000। तर मित्रांनो मॉलिक्युलर वेट ज्यावेळेस हेपॅरिनचं 3000 ते 7000 असणार आहे तर त्या ड्रगला म्हणजे काय म्हणणार, लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन। तर मित्रांनो हे कसं बनतात, आता हेपॅरिन हॅज बीन फ्रॅक्चिनेटेड इनटू लो मॉलिक्युलर वेट फॉर्म। तर मित्रांनो जे नॉर्मल हेपॅरिन तो असतो काय असतो, अनफ्रॅक्चिनेटेड असतो, पण हे काय असणार फ्रॅक्चिनेटेड इनटू लो मॉलिक्युलर वेट फॉर्म बाय डिफरंट टेक्निक। म्हणजे वेगवेगळ्या टेक्निकचं यूज करून काय करणार आहेत मित्रांनो, ते मॉलिक्युलर वेट काय करणार आहेत, कमी करणार आहेत। ते कितीपर्यंत 3 ते 7000। आणि मित्रांनो हे का गरजेचं आहे, आता तुम्ही म्हणताल की हेपॅरिन जर अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी दाखवत असेल तर त्याचं लो मॉलिक्युलर वेट करण्याची काय गरज आहे, राईट। आणि हे समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो काय होतं, जर हेपॅरिन जो आहे त्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे, राईट, तर त्याची जी ऍक्शन आहे ते पण हाय असणार आहे। म्हणजे मित्रांनो त्याचे साईड इफेक्ट जे असणार आहेत, आता समजा की हे कोॲग्युलेशन म्हणजे अँटीकोॲग्युलंट वर्क करतात, पण मित्रांनो कोॲग्युलेशन होणं पण खूप गरजेचं आहे। समजा एखादी इंजुरी झाली तर त्या पेशंटचं कोॲग्युलेशन पण होणं खूप गरजेचं आहे ती ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी। जर मित्रांनो हेपॅरिन त्याला इंजेक्ट केलेलं असेल तर ती ब्लिडिंग थांबणार आहे का, तर ती ब्लिडिंग थांबणं पॉसिबल नाही आहे। आणि मित्रांनो हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसाइटोपेनिया HIT पण त्याला म्हणतात। तर मित्रांनो त्या कंडिशन मध्ये पेशंटला तो प्रॉब्लेम होऊ नये किंवा तिचे साईड इफेक्ट जे आहेत मिनिमाइज करण्यासाठी हेपॅरिनचं कन्व्हर्जन लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन मध्ये करणं खूप गरजेचं आहे। कारण जे आपल्याला ऍक्शन पाहिजे अँटीकोॲग्युलंटची तर ह्याच्यामध्ये बी भेटू शकतात आणि कमी साईड इफेक्ट होतात। तर त्यासाठी मित्रांनो लो मॉलिक्युलर वेट ऑफ हेपॅरिन खूप गरजेचे आहेत। तर इथे पॉइंट बघू आपण, लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन हॅव अ डिफरंट अँटीकोॲग्युलंट प्रोफाईल। तर ह्याची ऍक्शन काय असणार आहे, थोडी डिफरंट असणार आहे। लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन हॅव स्मॉलर इफेक्ट ऑन जे ऍक्टिव्हेटेड पार्शियल
थ्रोम्बोप्लास्टिन टाइम असणार आहे ह्याच्यावर काय असणार आहे मित्रांनो, स्मॉलर इफेक्ट असणार आहे, म्हणजे कमी प्रमाणात इफेक्ट दाखवणार आहे ॲज कम्पेअर टू हेपॅरिन. म्हणजे अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन जे असणार आहे त्याचं मॉलिक्युलर वेट 10,000 ते 20,000 मध्ये जे असणार आहे हेपॅरिन आहे त्याच्यापेक्षा ह्यांचं इफेक्ट काय असणार आहे मित्रांनो, म्हणजे कमी असणार आहे, स्मॉलर इफेक्ट. अँड होल ब्लड क्लॉटिंग टाइम दॅन अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन म्हणजेच UFH, राईट. आणि मित्रांनो आपण हे जे लो मॉलिक्युलर वेट ऑफ हेपॅरिन हे असणार आहेत फ्रॅक्चिनेटेड असणार आहेत, आणि जो हेपॅरिन असणार आहे तो असणार आहे अनफ्रॅक्चिनेटेड, राईट. Relative to the anti-factor XA activity also they have lesser anti-platelet action. तर मित्रांनो हे इनडायरेक्टली थ्रोम्बिनला इनहिबिट करतातच, हेपॅरिन पण करतात, आणि हेपॅरिन मित्रांनो अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी पण दाखवत होते. आणि मित्रांनो हे लोअर मॉलिक्युलर पण दाखवतात, पण ह्यांची जे ही असणार आहे इफेक्ट करण्याची टेंडन्सी किंवा रिस्पॉन्स त्यांचा तो कसा असणार आहे अँटी प्लेटलेट ऍक्शन साठी कमी असणार आहे. नॉर्मल गोष्ट आहे मित्रांनो. आता हेपॅरिन जे हायर डोस मध्ये रिस्पॉन्स भेटतो हाय भेटतो, कमी डोस मध्ये कमी भेटतो, तसंच हेपॅरिनचा जो अनफ्रॅक्चिनेटेड असणार आहे हेपॅरिन त्याचा इफेक्ट जास्त भेटतो आणि हे लोअर मॉलिक्युलर वेटचा कमी भेटतो. त्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी मध्ये तसाच रिस्पॉन्स आहे. लेस इंटरफिअरन्स विथ हेमॅटॅसिस, म्हणजे हेमॅटॅसिस जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे ते लेस इंटरफिअर करणार आहेत. ए लोअर इन्सिडेन्स ऑफ हिमोरॅजिकल complications compared to unfractionated heparin has been reported in some studies but not in others. तर मित्रांनो काय होणार आहे, हिमोरॅजिक कॉम्प्लिकेशन जे असणार आहेत अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिनचे किंवा हेपॅरिनचे ते काय असणार आहेत, जास्त असणार आहेत, पण लोअर मॉलिक्युलर वेटचे काय असणार आहेत मित्रांनो, ऑब्विसली कमी असणार आहेत, कारण आहे की लोअर मॉलिक्युलर वेट आहे त्यांचं. However, major bleeding may be less frequent. The lower molecular weight heparins are eliminated primarily by renal secretion. तर मित्रांनो हे कशाने, रिनल सिक्रेशनने इलिमिनेट होणार आहेत. आर नॉट बी युज्ड इन द पेशंट विथ रिनल फेल्युअर. तर मित्रांनो हे जे लोअर मॉलिक्युलर वेट हेपॅरिन आहेत ते पण यूज नाही करू शकणार ज्या पेशंटला रिनल फेल्युअर किंवा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम असेल, डिसीज असेल किंवा रिनल फेल्युअर असेल तर त्या पेशंट मध्ये यूज नाही करता येणार आहे. नेक्स्ट पॉइंट, द मोर इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेजेस ऑफ लोअर मॉलिक्युलर वेट हेपॅरिन आर फार्मॅकोकायनेटिक. तर मित्रांनो ह्याचं इम्पॉर्टन्स जास्त का आहे ऍज कम्पेअर टू द अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन. जे आपण हेपॅरिन बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा हे लोअर मॉलिक्युलर वेटचं जे फार्मॅकोकायनेटिक असणार आहे, म्हणजेच मित्रांनो ह्यांचं ऍब्सॉर्प्शन, ह्यांचं डिस्ट्रीब्युशन, यांचं मेटाबॉलिझम अँड ह्यांचं एक्सक्रिशन, तर हे काय होणार आहे ते व्यवस्थित होणार आहे. म्हणजे जे आपल्याला ऍक्शन मध्ये गरजेचं आहे त्याच्यासाठी ह्यांचं फार्मॅकोकायनेटिक हे आहे खूप व्यवस्थित होणार आहे, बेटर. सबक्युटेनियस अवेलेबिलिटी, तर मित्रांनो ह्याची बायो अवेलेबिलिटी जी असणार आहे ते किती असणार आहे मित्रांनो, 70 to 90% असणार आहे मित्रांनो. तेच मित्रांनो तर अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिनची किती असणार आहे, 20 ते 30%. तिथे डिफरंट बघू शकतात. तर मित्रांनो बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, अनफ्रॅक्चिनेटेड ड्रग रिचेस टू द सिस्टमॅटिक सर्क्युलेशन फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच मित्रांनो ज्या वेळेस आपण साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेट ड्रग करणार आहे त्याच्यातून तो त्या साइट ऑफ सिस्टमॅटिक सर्क्युलेशन थ्रू साइट ऑफ ऍक्शन वर जेवढा ड्रग होणार आहे त्याला त्याची बायोअवेलेबिलिटी असं म्हणतात. तर मित्रांनो हे लोअर मॉलिक्युलर वेट जे हेपॅरिन आहे त्यांची बायोअवेलेबिलिटी किती आहे, ते असणार आहे 70 ते 9. आणि हेच एक अनफ्रॅक्चरेटची किती असणार आहे, जे की हायर मॉलिक्युलर वेट वाले त्यांचे फक्त 20 आणि 30. म्हणून इथे मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक हा खूप चांगला ऍडव्हान्टेज आहे लोअर मॉलिक्युलर वेटवाल्या हेपॅरिनची. सेकंड पॉइंट, व्हॅरिएबिलिटी इन रिस्पॉन्स इज मिनिमाइज्ड, म्हणजे व्हॅरिएबिलिटी राहणार नाहीये. लॉंगर अँड मोर कन्सिस्टंट मोनो एक्सपेक्टनल, त्याचा टी हॅप किती असणार आहे मित्रांनो, इथे बघा टी हॅप असणार आहे 4 to 6
आवर्स म्हणजे 4 ते 6 तास असणार आहे. मेकिंग पॉसिबल वन्स डेली सबक्युटेनस ऍडमिनिस्ट्रेशन कसं असणार आहे, सबक्युटेनस असणार आहे. सिन्स क्लॉटिंग टाइम आर नॉट प्रोलॉंग्ड लॅबोरेटरी मॉनिटरिंग इज नॉट नीडेड. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ऍडमिनिस्ट्रेट करणार आहोत सबक्युटेनियसली ड्रग, तर त्यावेळेस मित्रांनो लॅबोरेटरी मॉनिटरिंग गरजेची नाही. आता हेपॅरिनमध्ये कॉम्प्लिकेशन होतात, तर त्यावेळेस मित्रांनो त्याला लॅबोरेटरी मॉनिटरिंग किंवा पेशल केअरची गरज असते. तर यामध्ये पेशल केअरची गरज नसणार आहे. डोस इज कॅल्क्युलेट ऑन द बॉडी वेट बेसिक, म्हणजे बॉडी वेटच्या बेसिकवर त्याचं डोस कॅल्क्युलेशन पण करू शकतो. सेकंड महत्वाचा पॉइंट बघा मित्रांनो, रिस्क ऑफ ऑस्टोपोरोसिस आफ्टर लॉंग टर्म इज मच लेस दॅन लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन कम्पेअर्ड टू अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन. तर मित्रांनो आता ज्यावेळेस अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन इंजेक्ट करणार आहोत त्यावेळेस मित्रांनो तुम्ही साईड इफेक्ट मध्ये आपण काल हा पॉइंट डिस्कस केलेला आहे की ऑस्टोपोरोसिस म्हणजेच मित्रांनो तुमचे बोन काय होणार आहेत, वीक होणार आहेत. ज्या पेशंट मध्ये मित्रांनो अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन अँटीकोॲग्युलंट इंजेक्ट करणार आहेत तर त्या पेशंटला मित्रांनो रिस्क असणार आहे की ऑस्टोपोरोसिस होऊ शकतो. पण मित्रांनो हे लोअर मॉलिक्युलर वेट आपण केलं आणि तो जर इंजेक्ट केला तर त्याच्यामध्ये हा साईड इफेक्ट दिसणार नाहीये, म्हणजे कमी रिस्क असणार आहे. हा तर मित्रांनो आपण ह्याच्या आधी बघितलेलं की इनडायरेक्टली ऍक्टिंग थ्रोम्बिन इनहिबिटर, ते इनडायरेक्टली ऍक्ट करत होते. म्हणजे कसे ऍक्ट करत होते, ब्लड मध्ये जे कॉम्पोनंट असणार आहेत त्याच्यासोबत इंटरॅक्शन करून ते थ्रोम्बिनला इनहिबिट करत होते. आणि मित्रांनो थ्रोम्बिन कशासाठी रिस्पॉन्सिबल होता, थ्रोम्बिन इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ फायब्रोनोजन इनटू फायब्रिन आणि फायब्रिन इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग. तर ती प्रोसेस थ्रोम्बिन इनहिबिट करत होता, म्हणजेच हे ड्रग इनहिबिट करत होते. म्हणजे अँटीथ्रोम्बिन जे ड्रग असणार आहे ते आपले इनहिबिट करत होते त्याला, म्हणजे ब्लड क्लॉटिंग होत नव्हती, म्हणजे अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी तिथे भेटत होती अगेन्स्ट दी कोॲग्युलेशन. तर मित्रांनो याच्यामध्ये बघा डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर, म्हणजेच हे ड्रग काय करणार आहेत, डायरेक्ट थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहेत, राईट. तर मित्रांनो इथे हे जे एक्सप्लेन केलेलं आहे, unlike heparin these recently developed anticoagulants bind directly to the thrombin and inactivate it without the need of combine with activate AT म्हणजेच अँटीथ्रोम्बिन. तर मित्रांनो अँटीथ्रोम्बिन जे फॅक्टर असणार आहेत त्यांना ऍक्टिवेट नाहीत करत. आता आपलं हेपॅरिन काय करत होता, त्यांना ऍक्टिवेट करत होता. मित्रांनो हे डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटेड जे ड्रग आहेत बायोव्हॅल्युडिन आणि अर्गॅट्राबॅन हे काय करणार आहेत मित्रांनो, डायरेक्ट थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहेत, राईट. याची मोड ऑफ ऍक्शन सेमच आहे, फक्त डिफरन्स काय आहे, हेपॅरिन काय करत होता, ब्लडच्या कॉम्पोनंट म्हणजेच अँटी थ्रोम्बिन जे फॅक्टर किंवा कॉम्पोनंट असणार आहेत त्यांना काय करत होता, ऍक्टिवेट करत होता आणि थ्रोम्बिनला इनहिबिट करत होता. पण हे ड्रग मित्रांनो डायरेक्टली थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो दोन ड्रगचे एक्झाम्पल आहेत ते आपण बघणार आहोत. हे बघा पहिलं आहे बायव्हॅल्युडिन. तर मित्रांनो हे कुठून भेटतो तो बघू आपण. आणि मित्रांनो ह्याच्यावर एक क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे, तो पण मी इथे सांगेल मित्रांनो. इट इज सिंथेटिकली प्रिपेअर्ड झालेलं आहे 20 अमायनो ऍसिड पेप्टाइड कॉर्नेजर ऑफ ए लार्ज पॉलीपेप्टाइड अँटीकोॲग्युलंट हिलुरिडिन. आता मित्रांनो हे हिलुरिडिन जे आहे हे पण महत्वाचं आहे, यावर पण एखादा MCQ येऊ शकतो. अँटीकोॲग्युलंट हिलुरिडिन सिक्रेटेड बाय द सलायव्हरी ग्लँड ऑफ लीच. तर मित्रांनो हे जे लीच आहे यावर DIच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेलं आहे आणि मित्रांनो फ्युचर मध्ये पण यावर क्वेश्चन विचारू शकतात जी एक्झाम घेईल. तर मित्रांनो हे लीच जे काय माहिती आहे का, पॅरासाइट आहे आपली. तुम्ही घरामध्ये आळी बघितलेली असेल बघ मोठी, म्हणजे शेतामध्ये ते नॉर्मली दिसतात तसं टाईपचा एक पॅरासाइट असतो लीच. त्याच्या सलायव्हरी ग्लँड पासून सिक्रेट होतो हॅल्युरिडिन, राईट. लार्ज पॉलीपेप्टाइड अँटीकोॲग्युलंट हॅल्युरिडिन. हा हे बघितलं मित्रांनो. आपण नेक्स्ट पॉइंट बघू. बायव्हॅल्युडिन बाइंड्स फिर्मली टू द कॅटालायटिक ॲज वेल ॲज
सबस्ट्रेट रिकग्नाइज्ड साइट ऑफ थ्रोम्बिन अँड इनहिबिट इट डायरेक्टली. तर मित्रांनो हे पण पॉईंट खूप महत्वाचं आहे. आता बायोलोडिन ज्यावेळेस मोड ऑफ ऍक्शन त्याची आपण ह्यामध्ये बघत आहोत, तर ते काय करणार आहे, बाइंड फिर्मली कॅटालायटिक साइटला बाइंड करणार आहे, कॅटालायटिक ॲज वेल ॲज सबस्ट्रेट, दोन्हीला सबस्ट्रेट प्लस कॅटालायटिक रिकग्नाइज्ड साइट ऑफ थायरोम्बिन. तर ह्या दोघाला बाइट करून थायरोम्बिनला काय करणार आहे मित्रांनो, ते इनहिबिट करणार आहे आणि मित्रांनो त्याची अँटी कॅग्युलंट ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे, राईट. आणि मित्रांनो थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍग्रिगेशन इज ऑल्सो इनहिबिटेड. मित्रांनो जे थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍग्रिगेशन होतं, तर ब्लड क्लॉटिंग मध्ये मित्रांनो प्लेटलेट ऍग्रिगेशन पण खूप महत्वाची स्टेप आहे. तर थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍग्रिगेशन जे काही होणार आहे, तर ते पण हा बायोव्हॅलिडिन ड्रग काय करणार आहे मित्रांनो, इनहिबिट करणार आहे. नेक्स्ट पॉइंट, देर इज नो रिस्क ऑफ हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसाइटोपेनिया. मित्रांनो हेपॅरिन ज्यावेळेस इंजेक्ट करत होतो त्यावेळेस मित्रांनो ह्याचा रिस्क खूप जास्त आहे की हेपॅरिन इंड्युस्ड थर्मोसाइटोपेनिया ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतो हेपॅरिन मध्ये. पण ज्यावेळेस मित्रांनो हा ड्रग इंजेक्ट करत आहेत आपण बायोव्हॅलिडिन, त्यामध्ये मित्रांनो हा रिस्क काय होणार आहे, मिनिमाइज होणार किंवा नाहीसा होणार आहे. कारण हेपॅरिन मुळे तो इंड्यूस होत होता थ्रोम्बोसाइटोपेनिया विथ बायोव्हॅलिडिन अँड दिस प्रॉब्ली द मोस्ट सिग्निफिकंट फीचर. तर मित्रांनो यावर पण क्वेश्चन विचारू शकतात की बायोव्हॅलिडिनमुळे थर्मोसाइटोपेनिया म्हणजे हेपॅरिन इंड्यूस साइटोपेनिया होतो की नाही होतो, हे पण विचारू शकतात. हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो DIच्या एक्झाम मध्ये सीन कसा आहे की तुम्हाला टाइम खूप कमी असणार आहे, यासाठी मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट खूप क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्ही समजा की तुम्ही फक्त MCQ ची प्रॅक्टिस केली आणि तुम्ही मित्रांनो एक्झामसाठी गेलात, खूप सारे MCQs केले, रेफरन्स बुक मधले ऑनलाईन जेवढे बी MCQ भेटतात, काही टेस्ट सिरीज परचेस केल्या, पण ते मित्रांनो तुम्हाला हेल्प करणार नाहीत. कारण क्वेश्चन खूप वेगळे येतात. ह्यासाठी तुम्हाला मित्रांनो डिटेलमध्ये थेअरी माहिती असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला टाइम खूप कमी असणार आहे एक्झाम मध्ये, यासाठी कन्सेप्ट मस्त असणं गरजेचं, म्हणजे तुम्ही इझिली आन्सर करू शकता. आणि मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे, यासाठी तुम्हाला मित्रांनो परफेक्ट अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्या बॅच मध्ये जी फ्री बॅच चालू आहे त्याच्यामध्ये मित्रांनो मी थेअरी पार्ट खूप व्यवस्थित घेत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो जसे जसे एक्झाम जवळ येईल त्यानुसार MCQ जे की पॉसिबल MCQ असणार आहे त्या पॉइंटवर ते पण मी घेऊन येणार आहे. चला इथे नेक्स्ट पॉइंट बघू. बायोव्हॅलिडिन इज क्लिअर्ड फ्रॉम द प्लाझ्मा बाय बोथ प्रोटोलायसिस ॲज वेल ॲज रिनल एक्सक्रिशन. तर ह्याचं मित्रांनो बायोव्हॅलिडिन क्लिअर कसं होतं, बाय प्लाझ्मा प्रोटोलायसिस ॲज वेल ॲज रिनल एक्सक्रिशन. आणि मित्रांनो त्याचा टी हाफ किती असणार आहे, तर ते असणार आहे 25 मिनिट इन द सब्जेक्ट विथ नॉर्मल रिनल फंक्शन. ज्यावेळेस मित्रांनो नॉर्मल रिनल फंक्शनच्या पेशंटला जर बायोव्हॅलिडिन ऍडमिनिस्टर्ड केला तर त्याचं टी हाफ किती असणार आहे मित्रांनो, 25 मिनिट. दिस इट इज स्पेसिफिक अँड इरेव्हर्सिबल DTA विथ द क्विक ऑनसेट अँड लास्टिंग अँटीकोॲग्युलंट ऍक्शन. क्विक असणार आहे आणि शॉर्ट लास्टिंग अँटीकोॲग्युलंट ऍक्शन विच इज मोर प्रेडिक्टेबल अँड कन्सिस्टंट दॅन द अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन. म्हणजे मित्रांनो अनफ्रॅक्चिनेटेड हेपॅरिन पेक्षा काय असणार, ह्याची ऍक्शन जे असणार ती प्रेडिक्टेबल असणार आहे, राईट. आणि त्याच्यामुळे मित्रांनो ह्याच्यामध्ये रिस्क जास्त असणार नाहीत. However, protamine does not antagonize its action and there is no specific antidote for bayoव्हॅलिडिन. तर मित्रांनो आता इथे बघा, तुम्हाला माहिती आहे की प्रोटामाइन सल्फेट हा जो ड्रग आहे ते काय करतो मित्रांनो, हेपॅरिनचं ज्यावेळेस ओव्हरडोस होईल तर त्यावेळेस अँटागोनिस्ट किंवा अँटीडोट म्हणून प्रोटामाइन यूज केला जातो. पण मित्रांनो बायोव्हॅलिडिन साठी हा अँटीडोट यूज नाही होत, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण MCQ यावर पण विचारू शकतात.
आणि तुम्ही मित्रांनो डिटेलमध्ये स्टडी नाही केलं तर हे तुम्हाला रॉंग MCQ होऊ शकतो तिथे की अँटागोनिस्ट. तर प्रोटामाइन काय करतो, अँटागोनाइज करू नाही शकणार. आणि मित्रांनो बायोवेरिडीनसाठी स्पेसिफिक अँटीडोट पण नाही आहे इन केस एखादी ओव्हरडोस झालं तर मित्रांनो याचा आपण आता ऍडवर्स इफेक्ट बघू की कोणते कोणते ऍडवर्स इफेक्ट आहेत. तर मित्रांनो जे काही अँटीकोॲग्युलंट ड्रग असणार आहेत, सर्वच ड्रग कोणताही असेल तो अँटीकोॲग्युलंट, तर त्याचं मित्रांनो त्याच्यामध्ये रिस्क ऑफ ब्लिडिंग असणारच आहे. कारण मित्रांनो हे कोॲग्युलेशन स्टॉप करणार आहेत. तर कोॲग्युलेशन स्टॉप केलं म्हणजे तिथे कोॲग्युलेशन होणार नाही, म्हणजे ब्लिडिंग, रिस्क ऑफ ब्लिडिंग ऑलवेज राहणार आहे तिथे, राईट. द ऍडवर्स इफेक्ट आर हेडॅक, बॅक पेन अँड हायपोटेन्शन, म्हणजे ब्लड प्रेशर कमी होणं हे पण होऊ शकतात. तर मित्रांनो आता आपण त्या कॅटेगरी डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर मधला सेकंड कॅटेगरी, सेकंड ड्रग बघू. ते काय आहे, आर्गॅट्रोबेन. This is synthetic non-peptide compound which bind irresolubly to the catalytic site of thrombin. तर मित्रांनो आता बायोवेरिडीनचा आपण बघितलं ते काय करत होता, कॅटॅलिटिक साइटला पण बाइंड करत होता, राईट. कॅटॅलिटिक साइटला पण बाइंड करत होता आणि मित्रांनो सबस्ट्रेट साइटला पण बाइंड करत होता बायोवेरिडीन. पण मित्रांनो आर्गॅट्रोबेन काय करतो, फक्त आणि फक्त मित्रांनो कॅटॅलिटिक साइटलाच बाइंड करतो. इथे समजत आहे ना तुम्हाला की आपण आधीचा जो ड्रग बघितला बायोवेरिडीन, तो काय करतो, कॅटॅलायटिक साइट आणि सबस्ट्रेट साइट ऑफ थ्रोम्बिन दोन्हीला बाइंड करून इनहिबिट करतो थ्रोम्बिनला. पण आर्गॅट्रोबेन तसं नाही करत, तो फक्त कॅटॅलिटिक साइटलाच बाइंड करतो आणि मित्रांनो ऍक्ट ॲज अ DTA, म्हणजे डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. DTA चा मिनिंग काय आहे मित्रांनो, डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. आणि मित्रांनो आर्गॅट्रोबेन फक्त एका साइडला बाइंड करून तो काय करणार आहे, डायरेक्ट थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहे. यावर पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो, तुम्ही डिटेल ही करून घ्या. आणि ह्याची PDF मी तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे आणि त्याची टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तुम्हाला. ऍडमिनिस्टर्ड बाय IV bolus 35 mg per kg over 3 to 5 minutes followed by 25 mg kg minute infusion. It is produced a rapid onset and short lasting anti-thrombin action. तर ऍक्शन तर तुम्हाला माहितीच की मित्रांनो डायरेक्ट थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहेत. सेकंड पॉइंट, आर्गॅट्रोबेन prolongs a PTT activated partial thromboplastin time, म्हणजे क्लॉटिंग टाइम पण म्हणतात त्याला. अँड इट्स डोस इज रेग्युलेटेड बाय मेजर्ड इंटरनॅशनल नॉर्मलाइज्ड रेशो, म्हणजे मित्रांनो INR जो असतो तर त्या रेशोने ह्याचं काय करणार आहेत मित्रांनो, डोस रेग्युलेट करतात. ॲज सच केअर नीड टू एक्झरसाइज वाईल द शिफ्टिंग पेशंट टू द वॉरफॅरिन प्रोफिलॅक्सिस. आता मित्रांनो इथे बघा, आता हे जे आर्गॅट्रोबेन ड्रग आहे किंवा आपण बायोवेरिडीन बघितलं तर त्यामध्ये मित्रांनो हे पॅरेंटल ऍडमिनिस्टर्ड, म्हणजे पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट आहेत. तर मित्रांनो अशा पेशंटमध्ये पॅरेंटल अँटीकोॲग्युलंटने जर आपण त्याला टॅबलेट फॉर्म मध्ये शिफ्ट करणार आहेत, म्हणजे ओरल अँटीकोॲग्युलंट मध्ये शिफ्ट करणार आहेत, तर त्यावेळेस मित्रांनो स्पेशल केअर रिक्वायरमेंट असणार आहे. नेक्स्ट पॉइंट, it is indicated for prophylaxis and the treatment of thrombolysis and for the PCI in a patient with heparin induced thrombocytopenia. In those are the risk of developing HAT, राईट. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस ह्या रिस्क असणार आहेत पेशंट मध्ये तर तिथे मित्रांनो आर्गॅट्रोबेन ड्रग यूज केला जातो. म्हणजे मित्रांनो ज्या पेशंट मध्ये प्रोफिलॅक्सिस अँड ट्रीटमेंट इंडिकेट थ्रोम्बोबायसिस, आणि मित्रांनो ज्या पेशंट मध्ये रिस्क असणार आहे हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसाइटोपेनियाची, तर त्या पेशंट मध्ये मित्रांनो आर्गॅट्रोबेन या ड्रगला यूज करणार आहेत. नेक्स्ट पॉइंट, आर्गॅट्रोबेन इज क्लिअर्ड बाय लिव्हर विथ अ बायोलॉजिकल T-half इज 45 मिनिट. तर ह्याचं मित्रांनो T-half किती असणार आहे, आणि दस इट कॅन बी गिवन टू द पेशंट विथ रिनल डिसीज. तर मित्रांनो इथे लास्टचा पॉइंट हा पण खूप महत्वाचा आहे.
आता तुम्ही बायव्हॅलिड्रिनचे ज्यावेळेस बघत होतो तर त्यावेळेस डज नॉट गिवन टू द पेशंट विथ रिनल फेल्युअर तुम्ही पॉईंट बघितलेला असेल. तर मित्रांनो बायव्हॅलिड्रिन रिनल फेल्युअर पेशंटला इंजेक्ट नाही करू शकत किंवा ऍडमिनिस्टर्ड नाही करू शकणार. पण मित्रांनो अर्गॅट्रोबेन जो हा डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर आहे तर तो आपण रिनल डिसीजच्या पेशंटला पण ऍडमिनिस्ट करू शकतो. तर मित्रांनो आजचा जो डे 7 होता यामध्ये आपण जो पॅरेंटल अँटीकोॲग्युलंटचा पॉइंट आहे इथे बघू शकता. पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट हे सर्व पॉइंट आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेले आहेत. तर मित्रांनो यावर MCQचा पण एक स्पेशल व्हिडिओ येईल आणि मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नंतरचा जो सेकंड पॉइंट आहे ओरल अँटीकोॲग्युलंट ते कव्हर करणार आहेत. तोपर्यंत मित्रांनो तुमचे जेवढे पण बी फार्म फ्रेंड मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पॉइंटमध्ये डाऊट असेल तर व्हिडिओला कमेंट करा. ती मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. थँक्यू.